एकदम आपण जी कापणी केलेली आहे याची पूर्ण एकदम जमिनीला चिटकून केलेली आहे। जी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जवळजवळ 3 फुटाच्या आसपास याची उंची झालेली आहे। तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जमीन लेवल आहे, या जमिनीच्या एकदम लेवलला आपल्याला जसं घासाची कटिंग करायची आहे। वरून 2 ते 2.5-3 फुटापर्यंतच काय पाला आहे आणि बाकीचा जो दिसतोय तुम्हाला शेतकरी मित्रांनो, त्याची जी काडी एकदम अशी हार्ड बनलेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण हा बघत असाल माझ्या आसपास एकदम हिरवागार दिसतोय। तर मित्रांनो, हा दशरथ घास आहे। दशरथ घासावरती आपला आज व्हिडिओ असणार आहे। बहुतांश शेतकऱ्याचे प्रश्न येतात, कमेंट येतात, कॉल येतात, व्हॉट्सअपवरती मेसेज येत राहतात की सर दशरथ घासाची जी कापणी आहे ती कापणी आम्ही कशा पद्धतीत केली पाहिजे, दशरथ घास किती उंची झाल्याच्या नंतर कट केला पाहिजे, दशरथ घास जमिनीला किती खेटून कापला पाहिजे, असे विविध अनेक वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी मित्रांचे प्रश्न येत राहतात। तर आपला आजचा हा स्पेशल व्हिडिओ दशरथ घासाच्या कापणीविषयी राहणार आहे आणि इतर दशरथ घासाची लागवड कशी करायची आहे, दशरथ घासाच्या बियाण्यावर कुठली प्रोसिजर करायची आहे आणि कुठला रोग पडतो का, पाण्याला किती दिवस टिकतो वगैरे, असे असंख्य भरपूर जे तुमचे इतर प्रश्न असतील शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन इतर व्हिडिओ तुम्ही बघू शकता। एकदम प्रॅक्टिकलमध्ये आपण व्हिडिओ बनवतो। तर आजच्या व्हिडिओ आपला असेल की दशरथ घासाची कापणी किती उंचीवर केली पाहिजे, जमिनीला कशी चिटकून केली पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, तर आपण तुमचे जी प्रश्न असतात सर्व प्रश्नावरती आपण एकदम पूर्ण लाईव्ह पद्धतीत काम करत असतो। म्हणजे जे तुमचे प्रश्न असतील का बा, ज्या शंका असेल, आपण त्या शंकावरती पूर्ण एकदम लाईव्ह मध्ये व्हिडिओ बनवतो। आजचा व्हिडिओ पण आपला एकदम पूर्ण प्रॅक्टिकली एकदम जेन्युइन आणि एकदम लाईव्ह पद्धतीत असणार आहे। तर आपण व्हिडिओला चालू करूया की दशरथ घासाची कापणी किती उंचीवर, जमिनीला कशी खेटून वगैरे कशी काय करायची, हे पूर्ण तुमचे प्रश्न असतील, हे आपण एकदम लाईव्ह मध्ये जाऊन याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण दाखवून देतो मित्रांनो। तर सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला हा दशरथ घास दिसतोय, तर हा माझ्या गुडघ्यापर्यंत तुम्हाला दिसतोय। तर याची उंची 1.5 ते 2 फुटापर्यंत झालेली आहे आणि आपल्याकडे तुम्ही समोर बघू शकता, इकडे ह्या भागात काही भागात मित्रांनो हा जो दशरथ घास आहे माझ्यापाशी, तर हा दशरथ घासाची उंची थोडी कमी झालेली आहे आणि आपण थोडं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की दशरथ घासाची जी उंची आहे ती कशा पद्धतीत वाढत गेलेली। तर मित्रांनो, आता इथं बघू शकता तुम्ही थोडीफार इथं कमरा इतकली उंची दिसत आहे आणि अजून मित्रांनो आता आपण जिथं आलेलो आहे शेतकरी मित्रांनो, इथं थोडीशी उंची अजून झालेली आहे। तर दशरथ घासाची कटिंग कशी करायची हे एकदम लाईव्ह स्वरूपात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो। तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलेलं आहे स्टेजवरून तिकडून तर 1-1.5 फुटापासून, कारण की असं का झालेलं आहे, कारण की आपण तिकडून सुरुवातीला दशरथ घास कट करीत आलो होतो, त्याच्यामुळे तिकडून 1 फुटापासून तर स्टेजनुसार वाढत आलेली आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाठीमागे इथं बघू शकता, तर खाली जी हा दशरथ घासाची कापणी केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर एकदम आपण जी कापणी केलेली आहे याची पूर्ण एकदम जमिनीला चिटकून केलेली आहे। आणि बहुतांश शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात की आम्ही 4 बोट उंचीवर ठेवून दशरथ घास कापावं का, तर तुम्हाला तसं करायचे नाही मित्रांनो। तुम्हाला दशरथ घास कट करताना काय करायचंय, पूर्ण जमीन लेवललाच धरून कट करायचंय। तर दशरथ घास कट कसा करायचा आहे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता। इथं आपण दशरथ घास कापणी करतोय, तर याची उंची तुम्ही बघू शकता मित्रांनो, जवळजवळ 3 फुटाच्या आसपास याची उंची झालेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, जवळजवळ शक्यतो होता होईल तेवढं 3 फुटाची आपली हाईट झाली का दशरथ घासाची, तर 3 फुटाची हाईट झाल्याच्या नंतर आपल्याला दशरथ घासाची कटिंग करायची। तुम्ही बघू शकता इथं 3 फुटापर्यंत हा दशरथ घास आहे, तर याची कटिंग चालू आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा दशरथ घास कटिंग करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला दशरथ घास कट करते वेळेस लक्षात घ्यायचे आहे की दशरथ घास कट करताना आपल्याला, तुम्ही आता समोर बघू शकता इथं दशरथ घास कटिंगचे काम चालू आहे। जेव्हा ही दशरथ घासाची हाईट आपल्या कमरापर्यंत पोहोचेल त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला दशरथ घास कट करायला चालू करायचं आहे। आणि कट करत त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जी जमीन लेवल आहे या जमीनच्या एकदम लेवलला आपल्याला दशरथ घासाची कटिंग करायची आहे। आणि पाठीमागं पण तुमचे असे भरपूर प्रश्न होते की दशरथ घास म्हणजे कशा स्वरूपात केला पाहिजे, दाट स्वरूपात केला पाहिजे की पातळ स्वरूपात। तर मित्रांनो, आता तुम्ही समोर बघू शकता इकडे
तरी आपण इकडे जर बघायचं जर प्रयत्न केला याच्यात, तर हा दशरथ घास पूर्ण प्रमाणे एकदम दाट स्वरूपात आपल्याला दिसतोय. आणि ज्यावेळेस दशरथ घासाची कटिंग होती शेतकरी मित्रांनो, तर इकडे तुम्ही बघू शकता की एकदम पातळ पद्धतीत आहे. तो कम से कम तुम्ही बघू शकता एक इतीच्या अंतरावर, 4 बोटाच्या अंतरावर हा पाठीमागं दशरथ घास आहे. कारण की दशरथ घास हा आपल्याला करताना थोडासा पातळच करावा लागतो. ठीक आहे. आणि भरपूर प्रमाणात पण इकडे काही दशरथ घास आपल्याला वाढलेला आहे. मी ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम लाईव्ह मध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हा दशरथ घास कमीत कमी 4 ते 5 फुटाच्या हाईट पर्यंत गेलेला आहे. तर हा दशरथ घास ची हाईट थोडी जास्त झाल्यामुळे त्याला हार्डनेसपणा, जो कडकपणा म्हणतो शेतकरी मित्रांनो, तो कडकपणा याच्यामध्ये आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो 5 फुटाचा दशरथ घास आहे, तर त्याला काय झालेलं आहे, वरून 2 ते 2.5-3 फुटापर्यंतच काय पाला आहे. आणि बाकीचा जो दिसतोय तुम्हाला शेतकरी मित्रांनो, त्याची जी काडी एकदम अशी हार्ड बनलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जी आपला दशरथ घास आहे शेतकरी मित्रांनो, दशरथ घासाची हाईट जास्त प्रमाणात होऊन द्यायची नाही. तर दशरथ घासाची हाईट तुम्हाला कमीत कमी आपल्या कमराभोवती जितक्या प्रमाणात वाढेल तितक्या प्रमाणात आपल्याला दशरथ घासाची हाईट होऊन द्यायची आहे. जास्त हाईट झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो काय होतंय की तुम्हाला मी लाईव्ह प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्याची जी खालची काडी आहे ती काडी एकदम हार्ड होती आणि अर्ध्या प्रमाणात आपला दशरथ घास हा वेस्टेज जातो. आणि कमी हाईट मध्ये म्हणजे 2.5 ते 3 फुटापर्यंत जो दशरथ घास आहे मित्रांनो, त्याचं जर आपण बघायला गेलो तर त्याची जी काडी आहे ती मित्रांनो, जे 5 फुटाची हाईट आहे त्याच्यापेक्षा एकदम कवळी असती. आणि शेतकरी मित्रांनो, जी दशरथ घासाची जी काडी आहे दिसायला तुम्हाला थोडीशी जाड वाटती, पण आपण त्याला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर आतून ती एकदम मोकळी पोकळ असते. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीत तुम्हाला दशरथ घासाची कटिंग करायची आहे. दशरथ घासाची कटिंग तुम्ही 2 फुटापासून तर कमीत कमी 3-3.5 फुटापर्यंत करू शकता. तिथून पुढे दशरथ घास वाढायला खूप उंची त्याची वाढते. पण शेतकरी मित्रांनो, तिथं आपले खूप प्रमाणात नुकसान होते, म्हणजे चाऱ्याचं पण वेस्टेज होतंय आणि ज्याचं ते दशरथ घासाची जी खालची बाजू आहे त्याला एकदम कडकपणा येतो, त्याच्यामुळे आपले इथे नुकसान पण होते. आणि दशरथ घास कट करते वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो की एकदम जमिनीला चिटकून हा दशरथ घास आपल्याला कट करायचा आहे. आणि दशरथ घासाविषयी अनेक तुमचे काही जी प्रश्न असतात बुवा, आता हा व्हिडिओ तुमचा बघून झाला शेतकरी मित्रांनो, तर तुमचे अजून प्रश्न उपस्थित होतात की दशरथ घास कशा पद्धतीत लागवड करायची, याच्या बियाण्यावर काय प्रोसेस करायची, कशा पद्धतीत टाकायचा, याच्याविषयी पण अत्यंत एकदम लाईव्ह मध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आजचा व्हिडिओ आपला हा फक्त दशरथ घासाची कापणी कशा पद्धतीत करावी, दशरथ घासाची कापणी किती हाईटवर करावी व दशरथ घास जमिनीला किती चिटकून कापला पाहिजे, अशा पद्धतीत आपण आज माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीत आपण आणखीन नवीन व्हिडिओ बनवत राहतो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल, असेच चाऱ्या संबंधित मी नवीन इथून पुढे व्हिडिओ बनवत राहील, याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.